ई-एम-आर-एस रिक्रुटमेंट 2025 नवीन जाहिरात प्रसिद्ध. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ई-एम-आर-एसची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वॉर्डन, त्यानंतर स्टाफ नर्स, लॅब अटेंडंट किंवा जे काही ज्युनियर असिस्टंट सारखी पदे आहेत आणि त्यासोबत टीचरची आणि प्रिन्सिपलची सुद्धा पदे आहेत. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की नेमकी पदे कोणती आहेत, जागा किती आहेत, कोणत्या पदाच्या किती जागा आहेत, पगार किती आहे, फी किती भरावी लागेल, फॉर्मची शेवटची डेट काय, शैक्षणिक पात्रता काय, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळत असतात. आणि जर PDF डाउनलोड करायची असेल किंवा इतर नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला सुद्धा जोडू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही अधिकृत जाहिरात आलेली आहे त्यावर आपण आलो आहे सध्या. यामध्ये जर आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहिले, इतर आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही. तर प्रिन्सिपलची पोस्ट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे, ट्रेनेड ग्रॅज्युएट टीचर आहे, हॉस्टेल वॉर्डन आहे, मेलमध्ये सुद्धा आणि फिमेलमध्ये सुद्धा, म्हणजे फिमेल वॉर्डन आहे, मेल वॉर्डन आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर फिमेल स्टाफ नर्स सुद्धा आहे, अकाउंटंट आहे, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट सुद्धा आहे आणि लॅब अटेंडंट सुद्धा आहे. अशी पदे यामध्ये भरली जातील. आता खाली जर आपण आलो तर आपल्याला दिसेल फी स्ट्रक्चर. अगोदर तारीख पाहूया. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 23/10/2025. तर 23 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर आहे. म्हणून 23 ऑक्टोबरच्या पूर्वीच जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरून घ्या. खाली जर आपण आलो तर फी बाबत जाणून घेऊया. एस-सी इथे पहा, जर तुम्ही महिला असाल, एस-सी असाल, एस-टी असाल किंवा पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फी नाही. जे कॅन्डिडेट एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी किंवा फिमेल नाहीत त्यांना मात्र फी भरावी लागणार आहे. तर आता पहा, प्रिन्सिपलसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फी नाही आहे. कोणतं? फिमेल, एस-सी, एस-टी आणि पी-डब्ल्यू-डी. मात्र फी जरी शून्य असली तरी देखील ₹500 प्रोसेसिंग फी भरावी लागणार आहे. म्हणून मग तुम्ही आता जर एस-सी, एस-टी किंवा पी-डब्ल्यू-डी आणि महिला असाल तर तुम्हाला ₹500 प्रोसेसिंग फीचे द्यावे लागेल. मग तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज करा. जर तुम्ही वरील कॅटेगरीमधून नसाल, म्हणजे ओबीसी झालं, ओपन झालं, ईडब्ल्यूएस झालं, या कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला प्रिन्सिपलसाठी ₹2000, पी-जी-टी आणि टी-जी-टीसाठी ₹1500 म्हणजे टीचरसाठी, आणि त्यानंतर नॉन टेक्निकल स्टाफ जो असतो, जसं की स्टाफ नर्स झालं, लॅब अटेंडंट झालं, ज्युनियर असिस्टंट झालं, यासाठी तुम्हाला ₹1000 फी भरावी लागणार आहे. प्लस प्रोसेसिंग फी सुद्धा भरावी लागणार आहे. एकूण फी इथे तुम्ही पाहू शकता. तर या फीचा जो चार्ट आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. एवढी फी तुम्हाला परीक्षेची भरावी लागेल. खाली आपण येऊया आता. एक एक करून माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम पोस्ट किती आहेत आणि व्हॅकन्सी किती आहेत? प्रिन्सिपलच्या जर व्हॅकन्सी आपण पाहिल्या तर त्या आहेत 225. पी-जी-टी जर व्हॅकन्सी पाहिल्या टीचरच्या तर त्या आहेत 1460. नंतर टी-जी-टी टीचरच्या जर आपण व्हॅकन्सी पाहिल्या तर त्या आहेत 3962. फिमेल स्टाफ नर्स 550 जागा आहेत. हॉस्टेल वॉर्डन 635 जागा आहेत. त्यानंतर अकाउंटंटच्या 61 जागा आहेत. ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंटच्या जर आपण पाहिल्या तर 228 पोस्ट आहेत. लॅब अटेंडंटच्या 146 पोस्ट आहेत. अशा एकूण जागा आहेत 7267. आता जागेचं डिव्हायडेशन कसं आहे कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ज्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे तुमच्या कॅटेगरीच्या नेमक्या जागा किती हे तुम्हाला यावरून समजते. एक एक स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. इथे पहा टी-जी-टी आहे. नंतर तुम्ही पाहू शकता नॉन टेक्निकल पोस्ट आहेत. यामध्ये वॉर्डन, त्यानंतर मेल फिमेल वॉर्डन दोन्ही आहे. स्टाफ नर्स सुद्धा आहे, अकाउंटंट आहे, ज्युनियर असिस्टंट आहे, लॅब अटेंडंट आहे. याचा चार्ट त्यांनी एकदाच दिला. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आता येऊया आपण खाली. इथे जर आपण पाहिलं, समांतर आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी काही गाईडलाईन प्रोव्हाईड केलेल्या आहे. जर तुम्ही समांतर आरक्षणाचा लाभ घेत असाल तर ते तुम्ही पाहू शकता. आता एक एक पोस्ट आहे आणि पे स्केल आहे की पेमेंट तुम्हाला किती राहील, नेमका पगार किती राहील. तर पहिलं जे पद आहे प्रिन्सिपल, त्यांचा लेव्हल 12चं पेमेंट आहे. 78,800 बेसिक आहे. प्लस इतर भत्ते वगैरे लागून 2,09,200 पर्यंत त्यांचं पेमेंट जाऊ शकते. म्हणजे ते मॅक्सिमम पेमेंट आहे, त्याच्यापेक्षा कमीच, कारण की त्यामध्ये कपात सुद्धा होत असते. आता पहा, त्यानंतर पी-जी-टी जर तुम्ही पाहिलं तर बेसिक आहे 47,600. नंतर टी-जी-टी पाहिलं तुम्ही तर बेसिक आहे 44,900. नंतर जर पाहिलं लायब्ररियन तर लेव्हल 7चं पेमेंट आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. नंतर टीचर जर पाहिलं तर लेव्हल 6 आहे. फिमेल स्टाफ नर्स लेव्हल 5 आहे. त्यानंतर वॉर्डन जर आपण पाहिलं तर ते सुद्धा लेव्हल 5 मध्ये येतं. अकाउंटंट लेव्हल 6 आहे. जे-एस-ए म्हणजे ज्युनियर असिस्टंट जे असतं त्याला लेव्हल 2 आहे आणि लॅब अटेंडंटसाठी लेव्हल 1चं पेमेंट या ठिकाणी ठरवलेलं आहे त्यांनी.
एक्झामिनेशन कशी होणार आहे? तर एक्झामिनेशन तुमची सर्वात प्रथम OMR शीटवर होईल. एक होणार आहे तुमची टायर 1 आणि दुसरी होणार आहे टायर 2. टायर 1 जी आहे ती क्वालिफायिंग नेचर राहणार आहे आणि टायर 2 जी आहे ती सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये राहील. पण त्यामध्ये एक पेपर हा डिस्क्रिप्टिव्हचा सुद्धा राहणार आहे. कारण की ह्या जागा ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतात. आपण महाराष्ट्रातल्या जागेकडे फोकस करत असतो, सेंट्रलच्या जागेकडे इतकं फोकस करत नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर फार कठीण याचा नसतो. पेपर जो आहे पहिला तो क्वालिफायिंग नेचर आहे. त्याचा आपण विषय सुद्धा पाहू. विषय पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की नेमका पॅटर्न कसा आहे. प्रिन्सिपलचा जर आपण पॅटर्न पाहिला तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर प्रिन्सिपलचा पूर्ण हा पॅटर्न आहे मेन्सचा. नंतर PGT जे आहे त्याचा तुम्ही पाहू शकता. हा आहे PGT मेन्सचा. नंतर जर पाहिलं तुम्ही TGT तर प्री, TGTमध्ये मेन्स, नंतर हॉस्टेल वॉर्डन. कारण की आपले जे कॅन्डिडेट आहेत फॉर्म भरणारे ते जास्तीत जास्त प्लेन ग्रॅज्युएशनवाले आहेत. त्यांच्याकडे जास्तीत जास्त टेक्निकल किंवा एक्सपिरियन्स नसतो. इथे जर आपण पाहिलं वॉर्डनसाठी तर वॉर्डनसाठी तुम्ही पेपर पॅटर्न पाहू शकता की जनरल अवेअरनेस आहे 10 प्रश्न, रिझनिंग ॲबिलिटी आहे 10 प्रश्न 15 प्रश्न, त्यानंतर नॉलेज ऑफ ICT आहे 15 प्रश्न, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे 30 प्रश्न आणि लँग्वेज या ठिकाणी आहे 30 प्रश्नांसाठी. एकंदरीत प्रश्न जर आपण पाहिले तर 100 आणि त्यासाठी मार्क्ससुद्धा 100 आहेत. टोटल ड्युरेशन जो आहे तो तुम्हाला 2 तासाचा मिळतो. म्हणजे 100 प्रश्न अटेम्प्ट करण्यासाठी आपल्याकडे 2 तासाचा ड्युरेशन या ठिकाणी दिलेला आहे. खाली तुम्ही लँग्वेज सुद्धा पाहू शकता. यामध्ये मराठी सुद्धा आहे 14व्या क्रमांकावर. नंतर जर आपण आलो खाली तर आपल्याला दिसेल की अकाउंटंटसाठी कसा सिलेबस आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. नंतर फिमेल स्टाफ नर्स जी आहे त्यांचा देखील सिलेबस दिलेला आहे. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हा आहे मेन्स. नंतर आहे ज्युनियर असिस्टंट आणि नंतरची पोस्ट आहे ती म्हणजे लॅब अटेंडंट. आता हे झालं एक एक्झामचा सिलेबस. कारण की पेपर काढूनच आपल्याला नोकरी मिळणार आहे म्हणून सिलेबस सुद्धा महत्त्वाचा असतो. आता आपण बघणार आहोत एक एज्युकेशन क्वालिफिकेशन. जर तुम्हाला फॉर्म भरायचा तर तुम्ही शैक्षणिक पात्रतेमध्ये बसणं गरजेचं आहे. फॉर्म जर आपण पाहिला तर पात्रता सुद्धा आहे इथे. एक पदाची पात्रता इथे आपण बघणार आहोत. प्रिन्सिपलसाठी जर अर्ज भरत असाल तर ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर PGTसाठी सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असणं गरजेचं आहे. नंतर जर पाहिलं तुम्ही TGT तर PGT आहे यामध्ये कॉम्प्युटर सायन्स. TGT आहे इसेन्शियल बॅचलर ग्रॅज्युएशन डिग्री इन सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टमध्ये तुमची बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे. नंतरचं जर पद पाहिलं तर ते सुद्धा टीचरच आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आर्ट टीचर झालं, म्युझिक टीचर झालं, फिजिकल एज्युकेशन टीचर झालं. नंतर फिमेल स्टाफ नर्स. कारण की आपली जी ऑडियन्स आहे ती जास्तीत जास्त स्टाफ नर्सवाली आहे. ऑलरेडी आपण सरळ सेवेवर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. तर स्टाफ नर्ससाठी बऱ्याच उमेदवारांनी अर्ज केलेला दिसतो. तर पहा फिमेल ज्या काही असतील त्यांची BSc होणं गरजेचं आहे. नर्सिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ऑरमध्ये सुद्धा त्यांनी काही सांगितलेलं आहे. तर तुमच्याकडे BSc जर असले नर्सिंगमध्ये तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर तर पाहिलं आपण हॉस्टेल वॉर्डन. तर इथे 4 इयर इंटिग्रेटेड ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स ऑफ. आता इथे 4 वर्षाची ग्रॅज्युएशनची डिग्री असणं गरजेचं आहे आणि NCERTमधून ती झालेली असावी किंवा NCERTने रिकॉग्नाइज केलेलं ते इन्स्टिट्यूट असावं. नंतर जर आपण पाहिलं अकाउंटंट तर इथे तुम्हाला कॉमर्सची डिग्री लागणार आहे. मग ती कोणत्याही विद्यापीठाची असली तरी देखील चालेल. कोणती डिग्री? कॉमर्सची डिग्री अकाउंटंटसाठी. नंतर जर पाहिलं आपण ज्युनियर असिस्टंट तर इथे तुम्ही 12वी पास असणं महत्त्वाचं आहे. पण जी टायपिंग आहे तुमची इंग्लिश जर असेल तर 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी जर असेल तुमच्याकडे तर 30 शब्द प्रति मिनिट अशी टायपिंग या ठिकाणी आवश्यक आहे. नंतरचं जर पद पाहिलं तर लॅब अटेंडंटचं पद आहे. इथे फक्त 10वी पास तुम्ही असले तरी देखील चालणार आहे. पण तो जो डिप्लोमा आहे 10वी मधला तो लॅबोरेटरी टेक्निकचा असणं गरजेचं आहे किंवा 12वी जर असेल तर 12वीमध्ये तुमचं सायन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे लॅब अटेंडंटसाठी एकतर 10वी प्लस डिप्लोमा किंवा 12वीमध्ये तुमचं सायन्स असणं गरजेचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आहे. जवळपास संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. जर क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. सर्वच्या सर्व जागा आपण डिस्कस केल्या आहेत. 7200 पदं आहेत. पात्रता देखील पाहिलेली आहे. तर पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल आणि तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे हे तुम्ही एकदा पहा आणि ऑनलाईन पद्धतीने हा तुम्हाला अर्ज भरायचा आहे. आणि अर्ज भरण्याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि पेमेंट करू शकता. जर काही तुम्हाला समस्या आली तर नक्की कमेंट करा. काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.